मित्रांनो नमस्कार. आपला मित्र शैलेंद्र भांडारकर. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो, आम्ही जंगल सफारीवर निघालो होतो आणि रस्त्यात आम्हाला एक आज ताजी सापाने टाकलेली कात आम्हाला मिळालेली आहे आणि ती कशी असते तुम्हाला दाखवतो. किती मोठा असेल तो कोबरा आणि ते कोबरा जातीच्या सापाची आहे. तर मित्रांनो आपण येऊ शकता की हे कात किती मोठी आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, बघू शकता हा साप आहे. मिनिमम 1 2 3 4 5 आपण मोजू किती फूट आहे का. ही 1 फूटची काडी आहे मित्रांनो. आपण मोजूया किती मोठा आहे तो. 1 2 3 4 5 6 6.5 मित्रांनो, 6.5 फूटचा हा कोबरा आहे. खूप मोठा असेल. पाहू शकता. हे थोडा जवळ या. हा ब्लॅक कोबरा आहे आणि किती मोठा आहे पाहू शकता. हा खूप मोठी कात टाकली आणि मित्रांनो, तर हा अति विषारी आहे आणि बघू शकता हा माझ्यापेक्षा पण खूप लांब आहे. एवढा मोठा कोबरा जर आपल्याला दिसला तर पडत जायचं काम. परंतु मित्रांनो, साप हा नेहमी मित्र राहिलेला आहे शेतकऱ्यांचा. याला आपण डिवचल्याशिवाय हा आपल्याला कधी चावा घेत नाही. तर याची एक विशेषता आहे ह्या कोसेची. हिला आम्ही आमच्या भागामध्ये कोस म्हणतो, याला कात म्हणतात शुद्ध मराठीमध्ये. तर हा जनावरांच्यासाठी इकडे उपयोगात आणतात मित्रांनो. ज्या जनावरांना खुरीची लागण होते, त्या खुरीच्यासाठी आपल्या भागातले हकीम लोक ह्या हिचा औषध म्हणून उपयोग करतात. मिनिमम अर्धा फूटचा एवढा भाग एका म्हशीच्या किंवा जे जनावर आहेत त्याला दाण्यामध्ये द्यायचा. जो तो खात असेल अन्न त्याच्यामध्ये टाकायचा आणि काही ही सापाची वाचलेली कोच जिथं गुरे आपण बांधतो जनावरांच्या गोठ्यामध्ये बांधून ठेवतात. तर त्यांचा उद्देश एकच असते की ह्याच्यामुळे जो खुरीची लागण आहे ते पसरणार नाही आणि झालेल्या जनावरांना सुद्धा त्याची वाढ होणार नाही. ते लवकरात लवकर कमी होतील आणि काही याची राख पण बनवून खुरीच्या ठिकाणी लावतात मित्रांनो. तर बघू शकता हवा मस्त येत आहे आणि हा ब्लॅक कोबऱ्याचा कात आहे. साप हे जे एकदम उग्र वासाची जे गंध असते, जसं लसण आहे, कांदा आहे, त्याच्यानंतर पुदिना आहे, तर ह्या ज्या वस्तूपासून हा साप दूर पडतो. हा त्या ठिकाणी राहत नाही मित्रांनो. तर हे पाहू शकता आज यांनी हे कात टाकलेली आहे आणि तो इथून निघून गेलेला आहे. किती मस्त वाटते बघू शकता. एवढा मोठा कोबरा जर आपल्याला दिसला तर उठून पडण्याचं काम आहे मित्रांनो. तर धन्यवाद मित्रांनो. साप आपला मित्र आहे. आपण याला न मारता वाचवलं पाहिजे आणि आपल्याकडे जर निघाला तर सर्प मित्रांना बोलवून त्यांना पकडून जंगलात सोडवण्याचं काम करायचं आणि त्याचा प्राण वाचवायचा. तर धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आपण शेअर करा, कमेंट करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.